पहिलंच पॅनल डिस्कशन असणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं 3 पॅनल डिस्कशन्स आपण करणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती, आणि त्यातल्या पहिल्या पॅनल डिस्कशनमधल्या पॅनलिस्टची मी आता ओळख करून देणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह 2024 नॉलेज पार्टनर वेलिंगकर इन्स्टिट्यूट, को स्पॉन्सर मॅटेक्स स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, पॉवर्ड बाय उज्ज्वला हावरे लेगसी बेल राईस इंडस्ट्री लिमिटेड, सपोर्टेड बाय यांगपू, गिफ्ट पार्टनर गिरनार. मधल्या पहिल्या पॅनल डिस्कशनमधल्या पॅनलिस्टची मी आता ओळख करून देणार आहे. सगळ्यात आधी पॅनलचा विषय सांगू इच्छिते. विषय आहे बिझनेस ग्रोथ, पीपल मॅनेजमेंट अँड लीडरशिप. मला वाटतं कुठल्याही व्यवसायाला लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी आणि महत्त्वाचे 3 मुद्दे, आणि त्याच्यावरती बोलण्यासाठी फार उत्तम लोक आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चेअरपर्सन ऑफ उज्ज्वला हावरे लेगसी उज्ज्वला हावरे यांचं. मी उत्तराताईंना देखील विनंती करते मंचावर येण्याची. आपण एक छोटीशी भेटवस्तू देऊन उज्ज्वलाताईंचं स्वागत आणि सत्कार करूया. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत गिरनार, त्यांच्याकडून एक छोटीशी भेट. ओके. त्याचसोबत जोरदार टाळ्या डॉक्टर रोहित साने यांच्यासाठी MD माधव बाग. त्यासोबत मी बोलवू इच्छिते अदिती कारे पणंदीकर MD इंडोको रेमेडीज लिमिटेड यांना सुद्धा. आणि जयंती कठाळे MD पूर्ण ब्रह्म. जोरदार टाळ्या जयंतीताईंसाठी. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी भेटवस्तू आम्ही देऊ इच्छितो. सगळ्यात आधी उज्ज्वला हावरे, चेअरपर्सन उज्ज्वला हावरे लेगसी, डॉक्टर रोहित साने MD माधव बाग, अदिती कारे पणंदीकर MD इंडोको रेमेडीज लिमिटेड, आणि जयंती कठाळे MD पूर्ण ब्रह्म. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण या पहिल्या सेशनला सुरुवात करणार आहोत. मी इथून तिथे जाणार आहे कारण हे सेशन मला मॉडरेट देखील करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आत्ता तुमच्याकडेच ते ठेवा. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण ते घेऊ. थँक्यू सो मच. हॅलो चेक. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप छान वाटतंय. या एका फ्रेममध्ये मला बसूनच मुळात खूप छान वाटतंय. त्यामुळे थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आपला विषय असा आहे की त्यामध्ये मला असं वाटतं बिझनेस अख्खा त्याचं एक सार जर काढलं तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. बिझनेस ग्रोथ, पीपल मॅनेजमेंट आणि लीडरशिप. अर्थात मला उज्ज्वलताई तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की तुम्ही बिझनेस करताना कोणीच बिझनेस एकट्याने करू शकत नाही कधी. इट इज ऑलवेज टीम वर्क आणि वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात, त्यांच्यासोबत डील करावं लागतं, राईट. ह्या सगळ्यांना घेऊन पुढे जाणं हे कसं जमतं? हे पीपल मॅनेजमेंटचं स्किल नेमकं काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानते तुम्हा सगळ्यांचे की मला आज इथे बोलायला निमंत्रित केलं. आणि साळुंके सरांचं स्पीच वॉज सो अमेझिंग, व्हेरी एनलायटनिंग. आणि कोठारे साहेबांचं तर काही विचारायलाच नको. ही इज ऑलवेज सो गुड. तर आमचा व्यवसाय जो आहे हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स, ही कंपनीची मी चेअरपर्सन सिन्स नाव आता 28 वर्ष झाले आम्ही या बिझनेसमध्ये आहोत. आणि जसं दिस इज अ व्हेरी बिग इंडस्ट्री, कारण आम्ही इतक्या लोकांना सोबत घेऊन चालत असतो, काही डायरेक्टली काही इनडायरेक्टली. त्यात ऑफिसमधला स्टाफ तर आहेच, साईटवरचे लेबर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, वेंडर्स आहेत, त्यासोबतच सप्लायर्स आहेत, त्यासोबतच
कॉर्पोरेशन म्हाडा किंवा सिडको याच्यासारख्या एजन्सीज आहेत जिथे आम्हाला डील करायला लागतं. तर या सगळ्यांसोबत डील करायची एक पद्धत आहे. आता स्टाफला डील करायचं म्हटलं तर स्टाफमध्ये एक आपुलकीचा ओलावा आपल्याला ठेवावाच लागतो. त्यांच्या सुखदुःखात ते आपली फॅमिली असतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांची पूर्ण काळजी घेणे, काही बाबतीत स्ट्रिक्ट राहणे, काही बाबतीत तुमच्या काही स्टर्न राहणे हा एक विषय आलाच. त्यानंतर एक विषय असतो की लॉयल्टी. जे लॉयल असतात, जे आपल्यासोबत राहणारे असतात ते राहतातच आपल्यासोबत, आणि ज्यांना जायचं असेल ते जातातच. त्याच्यामुळे तो एक विषय आहे. पण आपला जिव्हाळा, आपली आपुलकी, आपली जी फॅमिली म्हणून त्यांना जो स्टाफ आहे त्यांना जो ओलावा द्यायचा असतो तो दिलाच पाहिजे. दुसरं आहे वेंडर्स आणि सप्लायर्स, लेबर, कॉन्ट्रॅक्टर्स हे सगळे. तर या सगळ्यांशी संबंध तुमचा डायरेक्टली पैशाशी पण असतो. कारण तुमचे पैसे जर तुम्ही त्यांना वेळेवर दिले नाहीत किंवा त्यांची गरज असेल तेव्हा दिले नाहीत, तेव्हा ते पण दुखावल्या जातात कुठेतरी. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा एक फॅमिली समजून त्यांना एकत्र ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरा विषय आहे तुमचे जे हँडल करत असतात, तुमचे जे प्रोजेक्ट्सची परमिशन्स देत असतात, म्हणजे ब्युरोक्रॅट्स, ह्यांचे जे सिडको, आम्ही सिडकोशी डील करतो, म्हाडाशी डील करतो, BMCशी डील करतो, नवी मुंबई, म्हणजे सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स जिथे जिथे आम्ही हे करतो. तर त्यांना कसं हँडल करायचं हे तुम्हाला शिकायला लागेल. कारण गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला कसं हँडल करायची त्याची एक पद्धत असते, ती बऱ्याच लोकांना माहिती आहे. दुसरं त्यांच्याकडे जाताना यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी प्रोफेशनल. यू शुड मीन बिझनेस, यू हॅव टू स्पीक बिझनेस. जर तुम्ही तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल, तुमची जी काही गरज असेल त्यांच्याकडनं तुम्हाला पूर्ण करायची असेल, तर your body language, your words, everything, the presentation should be very serious, and you should professionalism झळकलं पाहिजे तुमच्या ह्याच्यातनं. then everyone takes you very seriously and your work is easily done. so ह्या प्रकारे एक मी सांगू इच्छिते की या सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोकांना आम्ही हँडल करत असतो. आणि या सगळ्यांशी पर्सनल टच ठेवणे, म्हणजे स्टाफसोबत म्हणा किंवा ऑफिसर्ससोबत म्हणा किंवा बाकी लोकांसोबत त्यांना एक की ठीक आहे, वी रिस्पेक्ट यू द वे यू आर, अँड तुमचं जे कॅलिबर आहे त्याच्याबद्दल आम्हाला वी आर, म्हणजे स्टाफसाठी म्हणते की वी रिस्पेक्ट युअर कॅलिबर. तुम्ही जे करता त्या तुमचा जो तुम्ही जे ॲज अ पर्सन वॉट एव्हर यू आर, सो डेफिनेटली देर हॅज टू बी रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट. आणि असे करून कामं करून घ्यायला लागतात लोकांकडनं. दॅट इज व्हॉट आय फील पीपल मॅनेजमेंट इज. तुम्ही खूप इझिली आता सांगितलं, पण दीज आर अ लॉट ऑफ थिंग्स टू डू इन रियालिटी. त्यामुळे कुडोज टू ऑल द पीपल. कारण पीपल मॅनेजमेंट हे बोलताना इतकं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात प्रत्येक माणूस तुमच्या विजनशी अलाइंड असेलच असं नाही, आणि नसेल तर त्याला कसं आपलंसं करून घ्यायचं हे मला वाटतं एक स्किल आहे. डॉक्टर रोहित चाने, तुमच्याकडे यायचं आहे मला की 400हून अधिक क्लिनिक्स पूर्ण भारतभरात आहेत माधवबागची, आणि प्रत्येक क्लिनिकमध्ये मिळणारी जी ट्रीटमेंट आहे त्याचा दर्जा सारखा आहे, कुठेच त्यात वर खाली वाटत नाही. प्रत्येक क्लिनिकमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की तिथले डॉक्टरच डॉक्टर रोहित चाने आहेत की काय, आणि त्यांनीच सुरू केलंय की काय. इतकी क्लॅरिटी ऑफ विजन सगळ्यांपर्यंत कशी पोहोचवलीत तुम्ही? बापरे, म्हणजे आता त्या डॉक्टरांना विचारायला लागेल हा प्रश्न. पण माझ्या मते आपण कधी जेव्हा बिझनेस करतो, जेव्हा पहिल्यांदा आपण कुठलंही वेंचर चालू करतो आणि नंतर कॉपी पेस्ट आपल्याला जेव्हा करायचं असतं, तेव्हा ऑब्व्हियसली वी नीड सम अमाऊंट ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स. ते प्रोटोकॉल्स आल्यानंतर ते प्रोटोकॉल्स फक्त कागदावर राहिले तर त्याचा काही उपयोग नसतो. पण ते प्रोटोकॉल्स जेव्हा आपण ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो, तेव्हा जे लर्निंग डिपार्टमेंट, ट्रेनिंग डिपार्टमेंट यांचा जो जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स आपल्याला समजून येतो, दॅट इज इनक्रेडिबल. म्हणजे आत्ता जर माधवबाग आपण जर बघितलं तर दो इट्स अ हेल्थकेअर ऑर्गनायझेशन, आय कॉल इट ॲज अ ट्रेनिंग ऑर्गनायझेशन. कारण का तिथे आम्हाला आमच्या डॉक्टरांना, आमच्या थेरपिस्टना, आमच्या रिसेप्शनिस्टना, आमच्या पूर्ण टीमला आम्ही जे ट्रेनिंग कंटिन्युअसली आमचं चाललेलं असतं, हेन्स दिस माइट बी अ फ्रूट ऑफ दॅट.
पण ऑब्व्हियसली येस, हे करणं आय वुडंट से इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, बट इट इज नॉट सो इझी. पण जेव्हा एकदा आपल्याला त्याचं एखादं जेव्हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो तेव्हा तो फॉर्म्युला कॉपी पेस्ट करणं इज नॉट सो डिफिकल्ट वन्स यू नो इट. So now we are about 360 plus centers all over the nation, 3 hospitals. So प्रयत्न चाललेला असतो, कारण का नीड जी मनात असते, म्हणजे आपण जेव्हा ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंगच्या मागे एक वाय हा नेहमी प्रश्न आपण जोडलेला असतो की वाय आर वी गेटिंग ट्रेंड, वाय आर वी लर्निंग दिस. हे जेव्हा आपण सुरुवात करतो लर्निंगला किंवा ट्रेनिंगला, तेव्हा तो व्हाय आमचा खूप क्लिअर असतो की आपल्याकडे येणारा कुठलाही पेशंट हा आपला देव आहे, हा आपला आई आहे, ही आपली बाबा आहेत, आणि ह्यांना आपण आपल्या आईबाबांना जशी सर्व्हिस देऊ तशी सर्व्हिस आपण द्यायला शिकायची आहे. म्हणून ईच अँड एव्हरी थेरपिस्ट वेन ही परफॉर्म्स एनी ऑफ द थेरपी फॉर द पेशंट, ही थिंक्स दॅट हे मी माझ्या वडिलांसाठी करतोय, माझ्या आईसाठी करतोय. सो आपोआप ते आतून निघून आलं की ते सुंदरच घडतं. म्हणून मग ट्रेनिंग काय त्याच्यानंतर राहत नाही. सो इट हॅज बिकम इझी नाव फॉर अस टू कीप इट ॲज अ कॉपी पेस्ट थिंग. किती सुंदर, खूपच सुंदर विचार आहे हा. आणि मला असं वाटतं इट रिफ्लेक्ट्स, यू राईटली सेड दॅट. मला आदिती मॅम तुमच्याकडे यायचं आहे. 1947 पासून ते आत्तापर्यंत, आता 2024 उजाडलं, खूप मोठा पल्ला आहे बघायला गेलं तर. आणि अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत बदलत असतात, ट्रेंड्स बदलतात, द वे ऑफ फंक्शनिंग चेंजेस. या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा बदलत राहिलात थ्रू द इयर्स? सो 1947 ची गोष्ट फार म्हणजे इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग वन, म्हणून 2 मिनटं ती सांगते. येस प्लीज. तर माझे आजोबा स्टार्टेड आउट म्हणजे, अँड आय एम गोइंग टू यूज इंग्लिश टू, मला सुद्धा वोकॅबलरी जरी घरात मराठी आणि कोकणी दोन्ही बोलत असलो तरी आय मे नॉट गेट द वर्ड्स. तर माझ्या आजोबांनी सुरुवात गोव्याला, ज्याला आम्ही फेअर्स म्हणतो, तिथे खेळणी विकून सुरुवात केली होती. इव्हेंच्युअली ही स्टार्टेड taking medicines to the villages of Goa on a bicycle. Then my grandmother gave him her Stridhan and he started a shop. Then he got into wholesale and retail. Teva Goa Portuguese, when it was a Portuguese state. And he used to import from the continent and Goa. One of the French companies asked him to take distributorship for India, then a different country. Under the condition that he should come to Mumbai and set up the office. So he came here and started Indo-Continental Trading Company. That is why my name is Indoco. Although 90% of the times people will say Indico. It is not Indico, it's Indoco. Because the origins are in a trading firm, Indo-Continental. So when India became independent and part of the first 5-year plan was an idea that the country should never stay dependent for medicines on outside. आणि कोविडमध्ये आपल्याला ते लक्षात आलं की तेव्हाचं जे विजन होतं त्याचं, यु नो वॉट इट हॅज कम आउट ऑफ दॅट. सो ही सेड, इफ द गव्हर्मेंट वॉन्ट्स अस टू नॉट इम्पोर्ट अँड मेक, आय विल मॅन्युफॅक्चर. So he went and registered a company 7 days after independence. So our registration certificate is 23rd August 1947. So in a way, the genesis of our company is in taking advantage of the opportunity. And I think that is what I would explain why we have lasted for 75 years. There are 2 books I like a lot. One is called Built to Last, and the other is Good to Great. And when I read Built to Last, I could, it resonated with me because so many of the values are reflected inside the organization. Because once the objective is to create a great organization, and I could say that at least for half my career until we got listed. Because after that you have responsibilities to outside stakeholders. So your question, over 75 years, at every stage in any business, mala vatta ki, you know, the path is like that. You grow, then you stagnate, then you have to do something else, then you stagnate. So tasa hot gela. From selling branded products in India, in cough and cold, to getting into ज्याला आम्ही subchronic म्हणतो, म्हणजे where other than general practitioners write your products,
to 8 marketing divisions, to then an acquisition, then eventually जेव्हा liberalization झालं 1991 नंतर आणि post patent scenario, we decided to also take opportunity of the world is my audience. So today all of Indian Pharma has that. We manufacture for the world. I don't know how many of you know, 1 out of every 4 tablets consumed in US is made in India. 60% of the medicines consumed in UK or Europe are made in India. In a way, truly, we are a made in India industry long before the make in India was. So, and that's why should that be? Current Indian pharma industry is a $52 billion industry. That's like 25 billion comes from sales in India. 27 is exported. And when you compare our 52 billion to 600 billion, which is the size of industry in US alone. So every Indian company aspires to get a small share of that. So त्यामुळे मग व्यवसाय. So today if you look at Indoco, 50% comes from sales in India, which was the core business, which was core when I joined in 1993. And the rest of it is all international. APIs, active drugs, which is the post-COVID especially, China +1 जी policy आली आहे त्यानंतर that's a big thing. We've added services. So whether Indoco grows or not, the industry will grow, so through the services we will grow. असं करत, I think the idea is to be very clear that to stay passionate about wanting to succeed and not get too fond of how you want to succeed. I think that makes a lasting organization. Does that answer your question? Yeah. I guess the last line especially was a great takeaway. खूप वेळा असं होतं की we feel passionate about something and then we fall in love with the idea of feeling passionate about something. But I guess you very rightly said की त्यानंतर काय, the next step is extremely important. जयंती ताई, तुमच्याकडे यायचं आहे. तुम्हाला आम्ही इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ऐकलं, इट रिअली डझंट एकतर फील की वी आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. पण विमानात वडापाव विकायचा हे एक स्वप्न, ते आता जगभर सगळ्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे, तुमच्या बिझनेसबद्दल माहिती आहे, कुतूहल वाटतं, नवल वाटतं आणि छान वाटतं. ऑफकोर्स मराठी पदार्थ इतक्या ग्लोबल लेवलला न्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण एक कोर व्यवसाय करू शकतो, हे स्वतःला समजावणं कुठेही त्यावेळेला कठीण होतं बिफोर एक्सप्लेनिंग इट टू एव्हरीबडी एल्स. सर्वप्रथम सगळ्यांना जय हिंद, नमस्कार. मला ना आवाज थोडा मोठा हवा आहे. जय हिंद, नमस्कार. आता जेवण घेऊन आल्यासारखं वाटतं. आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारतीय पहिले आहोत. आधी देशासाठी काम करा, मग प्रदेशासाठी, मग उरलं तर आपल्यासाठी. हा फंडा अगदी लहानपणापासून मायबापांनी घुसवला पूर्ण फीड. म्हणजे दुसरा ऑप्शनच नव्हता आम्हाला. की आधी स्टेट लेवलला जेव्हा आम्ही लोक जायच्यासाठी तयारी करत होतो तेव्हा बाबांनी सांगितलं तर नॅशनल लेवलसाठीचा प्रयत्न करायचा आहे आणि ऑलिम्पिकला जायचं आहे, त्याची तयारी पाहिजे. स्टेट लेवलचं वगैरे तू तसंच कव्हर करणार आहे. तर हे बाळकडूच मिळालं होतं. आणि मराठी जन्मानी असणं हे माझ्यासाठी भाग्याचं नाही, माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे. ओके, मराठी फूड मिळत नाही आहे हे जाणवलं जेव्हा IT इंडस्ट्रीमध्ये अनेक देशांमध्ये ट्रॅव्हल करावं लागलं आणि सगळीकडे साली जेवणाचीच बोंब झाली. खायलाच मिळायचं नाही आणि तिथं डोकं सटकलं आणि ती माझी सटकली ॲक्च्युली तिथे. मग ती सटकलेली जी होती ना ती फक्त चहा टेबलच्या डिस्कशनपर्यंत मर्यादित ठेवली नाही. कारण बरेच लोक फक्त डिस्कस करत होते की यार कुछ करना पडेगा. ते कुछ करना पडेगा नाही, कुछ करना पडेगा यार, खडे हो जाओ उसके लिए. मग हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा जाऊ दे ना, मीच माझं करायला सुरुवात करते असं म्हणून IT जॉब करता करता पूर्ण ब्रह्मचा पूर्ण घाट घातलाय. 450 स्क्वेअर फीट पासून तर 5,500 स्क्वेअर फीट पर्यंतचा सेटअप. म्हणजे आय वॉज लाईक, मला स्वतःलाच विश्वास नव्हता की 24 सीटरचं छोटंसं एका गॅरेजमधला सेटअप आणि सरळ 5,500 स्क्वेअर फीटमध्ये 250च्या थाळ्या. हा जो पाथ होता ना हा फक्त 8 महिन्यात घातलाय. इट वॉज अ ह्यूज लीप. म्हणजे ते सर म्हणालेत ना, एक्सपोनेन्शियल लीप घ्यावा लागतो, जम्प करावी लागते. कोणाच्या बापाला घाबरायचं नसतं.
पडलो तर आपणच पडायचं, आपणच उठायचं, इकडे तिकडे बघायचं, कोणी बघत नाही, परत चालायला सुरुवात करायची. मराठी फूड रेस्टॉरंटचा पार्ट होऊ शकतात ही व्यवस्थाच नव्हती मुळात. बाहेर देशांमधल्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्सपासनं तर ज्या H4वर गेलेल्या बायका, ज्या इंजिनियर बायका H4वर बसल्या होत्या, ज्यांना जॉब करता येत नव्हते, त्या घरातले स्वयंपाक करून कंटाळलेल्या होत्या. कारण महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र जास्त जपला जातो हे मला विचारा. आम्ही जपतो. आमच्या इथे नॉन मराठी लोक म्हणजे पूर्णब्रह्म चालू केलं तेव्हा मला विचारलं गेलं की तुझी कॉम्पिटिशन कोणासोबत आहे. मी म्हटलं लोकल कॉम्पिटिटरसोबत कॉम्पिटिशन करणारच नाही, डायरेक्ट इंटरनॅशनल ब्रँडसोबत कॉम्पिटिशन करेल. त्यांचे 36,000 सेंटर होऊ शकतात ना, मी 5,000 मराठी फूडचे सेंटर्स करेल, पूर्णब्रह्म 5,000 सेंटर्सवर घेऊन जाऊ, तेही वुमन आंतरप्रिन्युअरशिप, वुमन लिडरशिपच्या अंडर. मग ते 70% एम्प्लॉयमेंट लेडीज, फक्त लेडीजला फ्रँचायझी मिळतील, ओनली जेंट्स कॅनॉट टेक अ फ्रँचायझी, अशा वगैरे टॅगलाईन वगैरे फेकायला सुरुवात केली होती. यायचं असेल तर एका बाईला घेऊन ये सोबत, आयदर बहीण, आई, बायको, गर्लफ्रेंड, एनीबडी इज ओके. ते करत असताना कॉम्पिटिशन जेव्हा इंटरनॅशनल मार्केटसोबत केला ना, तर त्याचा स्टडी करावा लागला. ज्ञानेश्वरी आधी लिहून काढावं लागलं. IT मध्ये होती, सुधा मॅडमच्या अंडर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ॲब्सल्यूट प्लॅनिंग हे इतकं तळागळातनं शिकलेलो आहे की प्लॅनिंगवर मी 3 वर्ष घालवले आहेत माझे. 3 years. म्हणजे खरं तर महाराष्ट्रीयन घरात सगळा स्वयंपाक, आई, आजी, आजोबा, मामा, मावशी, आत्या, काका, सगळा घरोबा आहे. पण मराठी फूडला इंडस्ट्रीयल लेवलवर न्यायचं असेल तर त्याचं स्टँडर्डायझेशन करावं लागेल. जसे IT मध्ये SOP सेट होतात तसे मराठी फूडमध्ये SOP सेट करावे लागतील. ट्रस्ट मी, वी आर दी ओनली इंडियन रेस्टॉरंट ब्रँड who are serving recipes under code system. आमच्या लंडनमधल्या फ्रँचायझीमध्ये किंवा अकोल्याच्या फ्रँचायझीमध्ये मसाले भात हा 10084 कोडला बनतो. स्पॅनिश माणसाला मोदक शिकवायला लागलेत, पण ॲब्सल्युटली कोड सिस्टीमवर कामं केलेत. शेफ लोकांना मॅथमॅटिक्स कळत आहे, 1+1=2 सगळीकडे सारखं आहे, ते फक्त शिकवत गेलो. नॉन मराठी रिजनमध्ये मराठी फूड विकतोय ही रिस्पॉन्सिबिलिटी डोक्यावर होती, म्हणून त्याच्यामागचा ध्यास लागला होता. आजही तो ध्यास घेऊन सगळ्या जगभरात नऊवारमध्ये फिरते. मागच्या या जानेवारीमध्ये 12 जानेवारीला न्यूयॉर्क टाइम्समध्ये 15 सेकंदसाठी 12 वर्ष नऊवारचे असं म्हणून डिस्प्ले झालो आहे. तर आनंद तर होताच, पण गंमतही होती, कारण नॉन मराठी रिजनसोबत मधल्या लोकांशी कामं करायचे होते. मग त्यांना फक्त सांबार आणि फोडणीच्या वर्णामधला फरक सांगितला, तेवढा सांगितला, संपला विषय. आम्ही लोकांनी तेच अचीव केलं. इथं जे पीपल मॅनेजमेंट किंवा लीडरशिप किंवा लेगसी या तिघांनी जी अप्रतिमपणे सांभाळली आहे, नवीन जनरेशनमध्ये आम्ही या तिघांचा संगममेत केला. ॲज अ इंजिनियर मी AI वापरलं. मी आत्ता रिसेंटली आय एम अ सर्टिफाईड प्रॉम्प्ट इंजिनियर, आय एम अ कॅलिग्राफिक डिझायनर. हे सगळं पुरणपोळ्या करता करता शिकली आहे. एकच सांगते ज्ञानेश्वरी, AIच्या मदतीने, म्हणजे AI शाप की वरदान वगैरे जे लोक म्हणतात आहेत, मी म्हणते याच्यासारखं वरदान नाही. याला लेकरासारखं सांभाळा, जास्ती बडबड करायला लागला की झापड मारा आणि चुप बसवा, हे आपल्यात पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी कधीच माणसाच्या बुद्धिमत्तेच्या वर जाऊ शकत नाही. त्याला कंट्रोल करण्याची ताकद जर आपण आणली ना, तर ती आपलं भवितव्य इतकं क्लासी करणार आहे. 11 सेकंड्समध्ये तुम्ही आमच्या पूर्णब्रह्ममध्ये आल्यानंतर आम्ही तुमचं बिलिंग काढतो आहे तुम्हाला न सांगता. आम्हाला माहिती असतं की तुम्ही काय खाणार आहे. तुमच्या जेस्चर, तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरनं, तुमच्या किती नंबर ऑफ लोक आहेत त्याच्यावरनं, आणि तुम्ही काय घातलं आहे त्याच्यावरनं आम्ही AI लावलेले आहेत. आमची अनस्किल्ड लेबर या AIच्या टेक्नॉलॉजीला वापरून तुमचे बिलिंग व्यवस्थित काढतात आहेत. कारण बिझनेस म्हटलं की पैसा येतो, NGO चालवत नाही आहे. पुरणपोळीचा रोखठोक पैसा घेऊ.
बात आहे. एकदा जोरदार टाळ्या जयंती ताईंसाठी. मला असं वाटतं जेव्हा पण तुम्हाला ऐकतो वी आर टेकन अ बॅक अँड वी आर इन ऑ असं होतं ना की काय अजून केलं असंच झालेलं आहे. मला असं वाटतं एआयचं वी डिड नॉट सी इट कमिंग एट ऑल. आणि कल्पना पण आय एम शुअर अनेकांना करवत नाहीये की कसं एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करण्याच्या आधी अंदाज बांधला जाऊ शकतो. ही पॉसिबिलिटीज आहे हेच आम्हाला आज कळतंय. त्यामुळे थँक्यू सो मच. मला कळलंय की तुमच्यासोबत संदीप गढवाल सुद्धा आलेले आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू. संदीपजी मनस्विनी फूड प्रायव्हेट लिमिटेडचे डिरेक्टर आहेत ते आणि दोघेही बँगलोरवरनं आलेत. एकदा जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी सुद्धा वाजवूया. थँक्यू. आणि तुम्ही इथे आहात त्यामुळे प्रश्न विचारण्याचा मोह होतोय थोडासा. त्यामुळे आय एम गोइंग टू आस्क यू वन क्वेश्चन. मला सांगा सर की जसं जयंतीताई म्हणाल्या की मराठमोळे पदार्थ एका रेस्टॉरंट लेवलवरती एक इंडस्ट्री म्हणून डेव्हलप होऊ शकतात हे त्यांनी सुरू केलं आणि दिस इज अ बिग ड्रीम, बिग विजन. तरुण म्हणून तरुणाईचा काय पर्स्पेक्टिव्ह असू शकतो या बिझनेसमध्ये आणि तुम्ही याच्याकडे कसं बघता? पहिले जय हिंद, नमस्कार सगळ्यांना. आणि ॲज अ यंग इन फ्युचर जसं आपण म्हटलं की मराठी फूड येस सॉरी मी थोडा सीकर आहे, मला पब्लिकली बोलता येत नाही तर मी पहिल्यांदा बोलतोय. तर मराठी फूडबद्दल जर विचार केला तर मी मराठी नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल, पण मी मागच्या 12 वर्षापासून जयंती वहिनीसोबत मी कामं करतोय. सो आय एम दी डायरेक्टर ऑफ दी पूर्ण ब्रह्म. आणि सेकंड की मराठी फूड हे प्रत्येक दुसऱ्या घरी बनतं, पण हे हॉटेलमध्ये येणार हे कोणाला कल्पनाच नाही आहे. सो माझा हा उद्देश आहे की तुम्ही जेव्हा बिझनेस करताय तर स्वतःच्या फूडला थोडं अपग्रेडवर या, तर दॅट विल बी द बेटर ऑप्शन फॉर दी ऑल मराठी. सो मी तेवढंच बोलणार, अजून जास्त बोलू शकत नाही. सॉरी फॉर दॅट. पण संदीप सर थँक्यू सो मच. तुम्ही बँगलोरवरनं आल्याचं कळलंय आणि तुम्ही इतकी छान गोष्ट शेअर केलीत. मी उत्तराताईंना विनंती करते की आपण संदीप सरांना सुद्धा एक छोटीशी भेटवस्तू देऊया. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत गिरनार, त्यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी प्लीज. थँक्यू सो मच. रोहित सर, मला तुमच्याकडे यायचं आहे पुन्हा एकदा. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या मोठ्या कंपनीचं जेव्हा मार्केटिंग होत असतं तेव्हा त्या कंपन्यांचे प्रमुख कुठेतरी फेस व्हॅल्यू बनतात, कुठेतरी त्यांच्यामुळे त्या कंपनीला ओळख मिळते. पण अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्त आम्हाला दिसत नाही, तर इज दिस अ डिफरंट ब्रँड स्ट्रॅटेजी? येस, यू कॅन से सो. नॉर्मली हा प्रश्न एकदम खरं एकदम ॲक्च्युअल आहे, कारण का बऱ्याच वेळेस मी जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये बसलेला असतो तेव्हा सुद्धा पेशंट मला येऊन विचारतात डॉक्टर साने नाही आले का. सो दॅट इज व्हेरी युज्युअल विथ मी. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, येस दॅट वॉज द स्ट्रॅटेजी. त्याचं कारण एकदम सिम्पलचं होतं की मला हे माहिती आहे की माझ्या आयुष्याचा जो लाईफस्पॅन असणार आहे त्याच्यापेक्षा ब्रँडचा जो लाईफस्पॅन आहे तो मे बी 10 टाइम्स 100 टाइम्स मोठा असू शकेल. आणि एका व्यक्तीचा चेहरा जेव्हा त्या ब्रँडला लागतो तेव्हा ती व्यक्ती उद्या जगात नाही राहिली तर त्या ब्रँडला पुढे नेण्यात बरेचसे डिफिकल्टीज आपल्याला बघायला लागतात. सो दिस वॉज माय पर्सनल थॉट अबाउट द होल थिंग. पण हे जेव्हा आपण बघतो तेव्हा माझं एक ह्याच्याबरोबर आज ही पण एक गोष्ट होती की एव्हरी ब्रँड हॅज टू बी असोसिएटेड विथ सम फेस. हे पण तेवढंच सत्य आहे. So now the question was, the challenge was, how am I supposed to take this together ahead? So उत्तर खूप सोपं होतं की मला हे माहिती होतं की एक रोहित साने काही जन्मभर टिकू शकणार नाही आहे, तर व्हाय नॉट टू क्रिएट मोर दॅन 1000 रोहित साने who can represent the brand in a better way than what रोहित साने would have presented. So माझ्यापेक्षा माझी जी टीम असते ती पुढे येते, ती जाऊन लोकांना सांगते, त्यांचे टी व्हीवरती प्रोग्राम्स असतात, ते जास्त पुढे येऊन लोक त्यांना जास्त ओळखतात. आणि बऱ्याच वेळेस मी जेव्हा एखाद्या वेळेस टी व्हीवर बोलायला गेलो तर ते म्हणतात हां तुम्ही त्यांच्यासारखे बोलायला लागलात. हां, सो आय एम व्हेरी लकी इन दॅट केस दॅट आय एम सो फॉर्च्युनेट टू गेट सच अ गुड टीम. अँड द टीम इज टेकिंग दोज थिंग्स अहेड. आता सध्या जर तुम्ही मला बघितलं तर मी बराच रिकामा असतो, मला कोणी नोकरीवर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. सो
So I am very, very fortunate that the team is taking those things ahead. And I am sure that in the future, I won't be needed in the organization. And that is my luck that I always speak about. So thank you. That's a lovely strategy also, I guess. ग्रेट लिडरशिप ट्रूली. आतिश मॅम, तुमच्याकडे यायचं आहे की आजच्या घडीला जर आपण फार्मा इंडस्ट्रीचा विचार केला तर कोणती अशी ठळक चॅलेंजेस तुम्हाला जाणवतात? कारण खास करून कोविड नंतर दी इंडस्ट्री ग्रू अँड हाव. इथे अनेक असे नवीन उद्योजक आहेत किंवा अनेक उत्सुक लोक आहेत ज्यांना जर फार्मा इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवायचं असेल ॲट दिस मोमेंट, व्हॉट आर द थिंग्स दॅट दे शुड बी रेडी फॉर? हां, तर जसं मी आधी म्हटलं, यु नो, इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज द फार्मसी टू द वर्ल्ड. म्हणजे सांगायचं झालं तर वी आर रँक्ड थर्ड इन व्हॉल्यूम साईज बट 14th in value because of the price per unit of what we sell. But otherwise we are very large. And this is one aspect of the industry. The other, industry is very resilient. The Indian pharma industry. आणि जसा जसा ऑपॉर्च्युनिटी मिळत गेली तशी आय थिंक मोस्ट ऑफ अस हॅव बीन टेकिंग स्टेप्स टू ग्रो अ बिझनेस अकॉर्डिंगली. तर इफ यू सी, इट्स अ व्हेरी फ्रॅगमेंटेड इंडस्ट्री. म्हणजे देर आर 5,000 recognized manufacturers of pharmaceuticals in India. But at the same time, the top 20 have 80% market share. Can you imagine? And the largest company, Sun Pharma, after Ranbaxy acquisition, has 9% market share. So the first largest is 9%, then 6, then 5, then 3, then 2. We are at 0.6, as we are ranked 21st in the country. But after that also there are many. So question is then, what do all of us do? We all do the same thing, possibly in different measures and at a different scale, and sometimes with a different level of complexity. पण म्हणजे मी जेव्हा US ला when I was studying, doing masters, मी जो पेपर म्हणजे माझा रिसर्च पेपर होता Dunkel Gatt proposal on patents, the Indian perspective, because I was very passionate. I always knew I'm going to come back because there was a legacy at home. आणि माझे वडील मला इकॉनॉमिक टाइम्सचे कटिंग्स पाठवायचे, ते घेऊन मी तो पेपर प्रेझेंट केलेला तेव्हा. तर आय डोंट नो, म्हणजे दिस इज मे नॉट बी द फोरम टू टॉक ऑफ पॅटंट्स अँड थिंग्स लाईक दॅट, बट पॅटंट इज अ रिवॉर्ड फॉर युअर आयडिया, युअर टेक्नॉलॉजी, अँड देन यू गेट अ प्रोटेक्शन. ग्लोबली यू आयदर गेट इट फॉर 10 years फ्रॉम कमर्शियलायझेशन ऑर 20 years फ्रॉम कॉन्सेप्ट, असं आहे ते टिपिकली. आणि आपल्याकडे पोस्ट इंडिपेंडन्स देवर बोथ प्रॉडक्ट अँड प्रोसेस पॅटंट्स, आणि मल्टीनॅशनल कंपनीज वर रुलिंग ऑब्वियसली, कारण ऑल द टेक्नॉलॉजी वॉज देअर्स. In 1970, a US senator group came to India and gave Indira Gandhi this suggestion that for a poor nation like yours, you should not keep product patent. And that was in a master stroke. And that is what drove the entire Indian entrepreneurial journey in pharma after that. Because product patents were removed and only process patents were kept. So, Merck Sharp Dohme may launch a new product in US today. And tomorrow morning, Ranbaxy would launch it in India with a new process. Often a much better, more efficient and far more cheaper process. Because the brains for chemistry, the brains for reverse engineering were very much here. And the need, because your population could never afford that at that price. So from 1970 to right up to 2028, we signed the TRIPS agreement as part of globalization as a country in 1995. As an industry, we bargained for 98. We kept asking for more time, 2001. Every few years, they said, आता Indian industry बंद पडणार. कारण आता परत प्रोडक्ट पॅटंट आला आहे. यू वॉन्ट टू लिव्ह इन अ ग्लोबल वर्ल्ड, यू वॉन्ट टू गेट अ शेअर ऑफ द ग्लोबल वर्ल्ड, यू हॅव टू फॉलो द ग्लोबल रूल्स, सो यू मस्ट हॅव प्रोडक्ट पॅटंट्स अगेन. वी वेंट फ्रॉम बिंग अ अंडर डेव्हलप टू अ डेव्हलपिंग नेशन. आजही बांगलादेशमध्ये नाही आहे, दे कॅन कंटिन्यू टू डू इट, बट नॉट अस. सो इन दिस फेज द इंडस्ट्री ग्रू अँड आय डोंट नो, आय जस्ट कीप रनिंग अवे विथ my thoughts. I hope I'm answering your question.
Yeah. So, and then eventually, after that, the Indian industry realized that, so we have a challenge. We don't have a product patent anymore, but we have the world to manufacture for. That all of us started sprucing up our manufacturing capabilities, our technology. So coming back to your question now, from being an end-to-end industry, so a company like ours, so if you take the top 5,000 are in manufacturing, but there are serious 100 players in marketing. Okay, and I think there would be serious 60 players who do everything in the value chain. Manje from research to tech transfer to manufacturing to distribution, that is supply chain, sales and marketing, and even in collection or whatever. But the rest of them are either in manufacturing or in research or whatever. Now, today, especially post-COVID, with the global opportunity and with certain challenges Indian companies have had recently, the Indian government is clear as a mandate that it is not sufficient being third largest value player in the world. We must get into innovation. We must, volume player in the world. We must go to value. That be the case, it is very clear that not all 5,000 can go to value. So there will be 30 or 40 or 50 going towards value. Now, when you want to go towards value, you can't do everything in the chain. This is actually a golden opportunity for young entrepreneurs to look at various parts of the value chain in pharma, whether it's in development, whether it's in manufacturing, whether it's in regulatory. It's a very, very regulated industry. Research requirements are very stringent. It is very expensive. Every new molecule that comes out in the world, $480 million are spent to do it globally. So that be the case, everybody cannot be in that research. And companies of our size who want to take advantage of marketing what we can market innovatively would be happy if somebody else researched it. So I think the future, therefore, for young entrepreneurs would be to not want to do everything in the value chain, but pick up that part which is most suited. We heard earlier, Uttara ji म्हणाल्या की investment लागते. Manufacturing setup साठी, capex साठी, नक्कीच. But if you want to use, if you're a pharmacist and you want to start a research lab, to get into patenting, so from patent lawyers to general lawyers to regulatory capabilities to small manufacturers to people who are in the supply chain. I mean, it's a huge opportunity. And the EY report for next 25 years, म्हणजे आपण आणखीन 25 वर्षात आमची इंडस्ट्री कुठे जाणार आहे तर we are going to go from a $25 billion to $260 billion industry. So it's a 10x growth for the industry. You can imagine the opportunity. I don't think any of us are wanting to do everything anymore. We will choose. For example, in India, we do everything because we have our own brands. So I have 2,300 people in the field. Wherever there's a post office, I have a man. And in an ex-HQ also. But abroad, we participate in what is known as the generic industry. म्हणजे इनोव्हेटरच्या प्रोडक्टचा जो जेनेरिक होतो त्यांनी सुरुवात कशी केली आम्ही 20 वर्षाआधी आम्ही त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आणखीन कोणासाठी तरी ॲज CMOs. मग आमच्या लक्षात आलं की दे वॉन्ट अ पाईपलाईन. मग आम्ही म्हटलं की वी कॅन डेव्हलप इट. दे सेड वी विल बाय इट. वी वर सेलिंग इट ऑफ. देन वी स्टार्टेड लायसेन्सिंग इट आउट अंटिल आय रिअलाइज दॅट I don't want to do hamali. I just don't want to keep making for you. So I said, we are not going to sell anymore. We will invest, create our own IP. So we started keeping that IP. We started registering. Today we have 54 ANDAs at various stage of approval in US, 160 in Africa. So kept the IP for ourselves kind of. But frankly, there is space for a lot of young entrepreneurs in industry. Just don't want to do everything in it. Because it is an industry which is driven by huge, very high capex, very high initial investments. So on the India business side, it is the man or the foot people on the ground kind of. So it is the return per man. So
Sun Pharma would have 30,000 sales reps. I have 2,500. So obviously, you don't. A beginner will not want to do that. In manufacturing, it's about capacities. Again, very expensive proposition. But there is a whole lot to do in services. So there are a lot of services you can offer to the industry, which is going to grow 10x. I think that's my suggestion. Right. Thank you so much. मला असं वाटतं की दिस रिअली ओपन्स अप आर पर्स्पेक्टिव्ह अ लॉट, कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण ऑपॉर्च्युनिटी केवढी आहे ह्याचंच अनुमान करत राहतो, पण लाईक यू सेड की लिटरली देर आर मेनी अदर वेज ऑल्सो दॅट यू कॅन बी अ पार्ट ऑफ द फार्मा इंडस्ट्री. आणि इथे अनेक अशी माणसं आहेत ज्यांना या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे, अँड दिस इज अ व्हेरी ॲप्ट फर्स्ट स्टार्टर स्टेप फॉर देम इज वेल. उज्ज्वलाताई, मला तुमच्याकडे यायचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्याला जर बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असेल तर तो रिइन्व्हेस्ट करणं राईट प्लेसमध्ये फार महत्त्वाचं असतं. जितके लोक इथे आत्ता आहेत ज्यांनी स्वतःचे स्टार्टअप्स सुरू केलेले आहेत किंवा नवीन नवीन त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टिंग फॉर बिझनेस ग्रोथ हाऊ गुड इज दॅट? आपण भारतीय लोक आहोत पहिली गोष्ट, आणि मला असं वाटतं भारतात कुठेही जा आपल्याकडे सेविंग्सला खूप महत्त्व आहे. आणि आजकाल जे सॅलरी पॅटर्न्स आहेत जे यंगस्टर्सचे वगैरे, ते मजा करून चांगले चांगले कपडे घालून सगळं करून झाल्यानंतरही सेविंग करतात. सगळी मजा झाल्यानंतर त्यांचं एक असतं की आता घर घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं स्पेशली कोविड नंतर घर घेण्याचं जे मधल्या काळात जे जेन झी म्हणतात त्यांचं जे होतं की नको घर कशाला, उगीच त्यात तितके पैसे हे करायचे आणि त्याचं लोन घ्यायचं आणि लोन मग ते फेडत बसायचं, कोणी सांगितलं आहे, त्याशिवाय भाड्याच्या घरात राहायचं तेच वगैरे, तो जो फंडा होता ना तो थोडासा डायल्यूट झाला. आणि कोविडमध्ये कुठेतरी आपल्याला स्टेबल वाटावं हा जो एक थॉट होता तो थोडासा रुजला. त्याच्यामुळे कोविडमध्ये आम्ही स्वतः इतका बिझनेस केला आहे, सगळ्यात चांगला बिझनेस आम्ही कोविडमध्ये केला. म्हणजे आमची उरली सुरली जी इन्व्हेंटरी होती ती सगळी आम्ही कोविडमध्ये विकून टाकली. कारण तुम्हाला घर घेतल्याशिवाय स्टॅबिलिटी येत नाही. तुम्ही जर 26-27व्या वर्षी लग्न केलं, 3-4 वर्षानंतर तुम्हाला मुलं होतात. लग्न झाल्याबरोबर काही दिवसांनी 1-2 वर्षात जर तुम्ही घर घेतलं तर मुलं होईपर्यंत तुमचे कमीत कमी 5 वर्षाचं लोन तुमचं निघून जातं सुरुवातीचं. आणि त्याच्यानंतर मुलं मोठे होईपर्यंत शाळेत जाईपर्यंत तुमचा एक मोठा तो एक चंक आहे तो फेडला जातो. आणि कुठेतरी पुढे नंतर जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या करिअरसाठी तुमच्याकडे थोडे नंतर पैसे जमा राहतात किंवा तुमची एक प्रॉपर्टी होऊन जाते. त्याच्यामुळे इंडियामध्ये, बाहेरचं मला माहीत नाही, पण इंडियामध्ये सगळ्यात चांगला इन्व्हेस्टमेंटचा कोणता पर्याय असेल तर तो रिअल एस्टेटच आहे. म्हणजे इवन माझ्याकडे हे येतात इन्शुरन्सवाले येतात, मी त्यांना सांगते इन्शुरन्स मी तुमचा घेण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे एक दुकान घ्या. तुम्ही दुकान घेतलं तर तुमचं रिटायरमेंटची तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ते त्या दुकानाच्या भाड्यावर तुमचं पूर्ण पेन्शन निघून जाईल. तुमचं आयुष्य आरामात. काय म्हणे मॅडम तुम्ही असं कसं, आम्ही तुम्हाला इन्शुरन्स देतो, तुम्हीच आमचा धंदा. पण ॲक्च्युली ते फॅक्ट आहे. जरी आकडा मोठा असेल तरी थोडे थोडे, कारण आजकाल सगळे होम लोन्स इतके स्वस्त झालेले आहेत, सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत, मग का नाही. आय थिंक जर तुमच्याकडे थोडे जास्त पैसे असतील तर तुम्ही प्राईम लोकेशनला घर घ्या किंवा दुकान घ्या. कमी असतील तर तुम्ही थोडं पेरिफेरीला घ्या. पण इन्व्हेस्टमेंट इन प्रॉपर्टी इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट असं मला वाटतं. थँक्यू सो मच. रोहित सर, तुम्हाला प्रश्न आहे पुढचा की तुमच्या व्यवसायात आजच्या घडीला इतर उद्योजकांना जर काही व्यवसाय करायचा असेल तर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? सगळ्या संधी उपलब्ध आहेत. सो म्हणजे आत्ता जेव्हा मी एवढे आता लास्ट 23 इयर्स वेन आय एम बीन इन टू इट, मला एवढं कळलेलं आहे की आमच्या हेल्थकेअरच्या पूर्ण बिझनेसमध्ये हेल्थकेअरचा पार्ट हार्डली 10% 15% असेल. बाकी सगळं अदर देन हेल्थकेअर सगळ्या गोष्टी आहेत. सो एव्हरीबडी who is there from the IT background, you are most welcome. Anybody is from the food department, you are welcome.
एनीबडी हू इज फ्रॉम हेल्थकेअर ऑलवेज वेलकम, नो डाऊट फॉर इट. बरं, तुम्ही कुठलंही हॉस्पिटॅलिटी असाल, एज्युकेशन असाल, ट्रेनिंग असाल, व्हॉट एव्हर यू आर, वी आर ऑलवेज देअर टू कोलॅबोरेट. कारण का एक गोष्ट सिम्पल आहे की जर आता जगात मोठं व्हायचं आहे तर कोलॅबोरेशन शिवाय दुसरा उपाय नाही. सो वी आर ऑलवेज ओपन फॉर इट अँड यू विल ऑलवेज फाइंड आवर डोर्स ओपन फॉर यू. लवली. मला असं वाटतं जितके इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्यासाठी दिस इज अ ग्रेट गुड न्यूज. कारण हे म्हणजे लिटरली कोणी पायघड्या घालाव्यात आपल्यासाठी तसा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच सर. मला जयंतीताई तुमच्याकडे यायचं आहे की खाद्यपदार्थांचा जेव्हा व्यवसाय असतो तेव्हा रिस्क मॅनेजमेंट जी असते ती सांभाळून बिझनेस ग्रो कसा करायचा, आत्ता जितके नवउद्योजक इथे आहेत त्यांना कसं मार्गदर्शन कराल त्याबद्दल? मी ना छोटे 2-4 नंबर्स सांगते आणि मग आपण हे समजावून सांगू की याच्यातलं रिस्क ॲनालिसिस करून रिस्क मिटिगेशन कसं करायचं आहे. भारत देशामध्ये 75,000 कोटींचा बिझनेस फक्त फूड बिझनेस म्हणून होतो आहे पर इयर आणि त्यातलं 70% कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्र स्टेट देतं आहे. नाही, टाळ्या वाजवण्याला एक पुढचं वाक्य नाही आहे. अनफॉर्च्युनेटली इंडियामधला सगळ्यात अनहेल्दी स्टेट हा महाराष्ट्र स्टेट आहे. हे आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे आणि ही रिॲलिटी आहे. याच्या मागचं रिझन एकच आहे, जे पण प्रोटोकॉल्स किंवा कंट्रोल्स एखाद्या फूड इंडस्ट्रीला लागवावे लागतात त्यातले 70% महाराष्ट्रात खारीज केले जातात आणि मग हॉटेल्स चालवले जातात आहेत. आम्ही याच्यावर 2 वर्षाचा माझा स्वतःचा रिसर्च आहे. मी इथे झी मराठीच्या एका प्रोग्रामसाठी 2 वर्ष आलेली आहे. मी 3 दिवस बंगलोर, 3 दिवस मुंबई आणि 1 दिवस एअरपोर्ट अशी राहिली आहे. आणि त्या दिवसांमध्ये बऱ्याच छोट्या इटरीजपासून मोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत सगळीकडे, आता जयंती कठाळे हे नाव असं थोड्याफार प्रमाणात झालं आहे फेमस, तर मी जाऊ शकायची आणि प्रत्येक मॉल म्हणजे नॉन मराठी रिजनमधले पण मॉल्स घे किंवा महाराष्ट्रातले पण मॉल्स घे, एखादा तरी मंजुनाथ सापडतो. आणि अरे मंजुनाथ है क्या असं म्हटलं की ते आतमधल्या सर्व्हिस लाईनला आतमध्ये जाऊन बघता येतं. अनफॉर्च्युनेटली इंटरनॅशनल ब्रँडसाठीचे सगळे रेग्युलेशन्स वेगळे आहेत आणि लोकल ब्रँडसाठीचे सगळे रेग्युलेशन वेगळे आहेत, जेव्हा की रेंटल सगळ्यांचे सारखे आहेत, कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं सारखं आहे. पण आपल्याला मला हा प्रश्न पहिल्या दिवशीपासून पडला होता, कारण आम्हालाच आमच्याच रेस्टॉरंटमध्ये जेव्हा एका मराठी माणसाने विचारलं, मराठी शेफ नाही वाटतं तुमच्याकडे, मी त्याला प्रश्न तसाच परत प्रतिप्रश्न विचारला, कारण पलटवणे लावता आहेत ते गल्ला ठेवला आहे, तर त्याला अगदी प्रतिप्रश्न विचारला. म्हटलं सर ते चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर चायनीज माणूस येऊन तुम्हाला चाऊमिन खाऊ घालतो का, किंवा पिझ्झा खायला गेल्यानंतर इटलीवरनं माणूस येतोय का, नाही ना. टू बी व्हेरी फ्रँक, काही बर्गर ब्रँड्स जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत यांचे व्हॅलिडेशन चेक करा. बिलीव्ह मी 19 असे इन्ग्रेडियंट्स त्या बर्गरमध्ये इंडियामध्ये अलाउड आहेत जे बाहेरच्या कंट्रीजमध्ये कुठेही अलाउड नाही. आया लेकरं बर्गर खाऊन काय मस्त झोपलाय बघ, त्याला हेच सगळं आवडतं माहिती आहे का तुला, ते झोपलंय त्यातल्या आतल्या सगळ्या इन्ग्रेडियंटमुळे, ते झालंय ते नॉशॅटिक झालंय. आपणच आपल्या लेकरांना जहर खाऊ घालतोय. आधी ह्याच्यावर कंट्रोल सिस्टीम ठेवणं खूप गरजेचं होतं, म्हणून पूर्ण ब्रह्मनी याचा वसाच उचलला. नो कलर, नो प्रिझर्वेटिव्स, नो सोडा. जे मी माझ्या लेकरांना खाऊ घालू शकत नाही ते दुसऱ्याच्या लेकरांना खाऊ घालण्याचे अधिकार मला कुठल्या शहाण्याने दिले आहेत, मग ते आधी चालू केलं. आणि सगळ्या बिझनेसेसमध्ये हीच रिस्क मानली जाते की नीव नका तोडू. नीव तोडली जाते फूड बिझनेसमुळे. त्या फूड बिझनेसला करेक्ट करा, त्याच्यात करेक्टिव्ह मेजर्सला फसाय लायसन्स कितीला मिळतं ग, मी सांगते 6,000ला मिळतं. वरचे 2,000 अंडर द टेबल द्यावे लागतात. 3 वर्षासाठी घ्यायचं असेल तर 18,000ला मिळतं. वरचे 6,000 अंडर द टेबल.
कुठला फसायचा ऑफिसर यायला नाही म्हणतोय? गव्हर्नमेंटच्या सिस्टीम्स करेक्ट आहेत. मला लोकांनी सांगितलं नाही वो सिस्टीम ही गलत आहे. म्हटलं गध्या तू गलत आहेस. उभा राहा ना, विचार ना, येऊ दे ना फसाय ऑफिसरला तुझ्याकडे, बघू दे ना, चेक करू दे ना. पूर्ण ब्रह्मचे सगळे सेंटर्स वॉटर टेस्टिंग आणि फसाय ऑफिसरच्या टेस्टिंगशिवाय लायसन्सेस काय मी साधं ओपनिंग नाही करत. ये तू बघ, तुझा क्वार्टरली व्हिजिट होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. ज्याला डर नाही ना त्याला काम करायला घाबरायची गरजच नाही आहे ग. प्रामाणिकपणे आम्ही लोक कामं करतोय, सोडा वापरत नाही आहे. ट्रेडिशनल पद्धतींनी जर तुमच्या साबुदाणा वड्यामध्ये क्रिस्पीनेस येऊ शकतो याच्यासाठी काही टॉप हॉटेलियर्स येऊन जेवून गेलेत आणि मला सांगितलं हे इधर कॉर्नफ्लेक्स डाला क्या, हे क्रिस्पीनेस कैसे लाय. म्हटलं आमच्या आजींनी शिकवलंय. ISO स्टँडर्ड्स घेतलेत का, असे सर्टिफिकेशन घेतले का, अशा प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतात आम्हाला. आम्ही सांगतो आमच्याकडे न सोवळं सांभाळलं जातं. त्याच्यात जेवढे रूल्स आहेत ना तेवढे तुझ्या आयुष्याच्या पुस्तकातही नाही आले का. कारण हां ॲक्च्युली दुधाचा गंज वेगळा, त्याचा चमचा वेगळा, वरणाचा गंज वेगळा, सोवळं इकडचा हात तिकडे लावायचा नाही, आंघोळी करून स्वयंपाक करा. इंडस्ट्रीयल हीट सांभाळतोय, रिस्क मिटिगेशन तिथे केलं, खूप साऱ्या पॉलिसीज लावल्या. एखाद्या हॉटेलच्या किचनमधली हीट माहिती आहे का कितीची आहे? 180 डिग्रीजची हीट आहे तिथं. आणि सेम हीट बाहेर आहे सर्व्हिस लाईनला. कारण बाहेर जेवायला बसलेला माणूस आहे ना, त्याचं टाळकं फिरलं तर ते 180 डिग्रीच्या वर नेत आहे. तर दोन्ही रिस्क जर तुम्हाला मिटिगेट करायच्या असतील तर आम्ही वॉटर थेरपीज चालू केल्या. दर तासाला आमच्या इथे वॉटर बॉय आहे. तो सगळ्यांना सरसकट सगळ्यांना फुलपात्रामध्ये पाणी पाजतो. फुलपात्र म्हणजे 200 ml पाणी. ते आवश्यक आहे तुम्हाला दर तासाला तुमच्या पोटामध्ये जाण्यासाठी, कारण ती तुम्हाला डिहायड्रेट करते हीट. इकडची मानसिक हीट डिहायड्रेट करते. तर थंड पाणी प्या आधी. तसंच म्युझिक थेरपीज चालू केल्या. आणि या म्युझिक थेरपीमध्ये सगळ्यात पहिलं जे केलं तर ती बिझनेस ॲनालिसिस जेव्हा झाला तर पुरण किती तासात बनतं, म्हणजे टोटल 1 किलो पुरण बनवायचं. मी खूपच कॉमेडी क्वेश्चन विचारते, प्लीज डोंट माइंड. पुरुषांना माहिती नसेल, बायकांना माहिती असेल, पुरुष माहिती करून घ्या. मी आता सांगते, म्हणजे बायकोने विचारलं तर सांगता येईल. पुरण 1 किलो पुरण 21 मिनिटात बनतं. महालक्ष्मी अष्टक म्हणायला लावतो आम्ही, जिरं आणि गुळ तोंडात ठेवून. पिठलं 7 मिनिटात बनतं, 7 मिनिटात रामरक्षा होते. अथर्व शीर्ष 11 मिनिटाचं आहे, त्याच्यात मोदकाचं सारण होतं. या सगळ्या तंत्रमंत्रांच्या विज्ञानातनं पूर्णब्रह्म चालतं. म्हणून आमच्या इथे खूप जास्त मेंटल इम्बॅलन्स होत नाही, जे की नॉर्मल केसमध्ये अशा शो बिझनेसमध्ये प्रचंड प्रमाणात होतात. ते आम्ही सगळे मिटिगेट केलेत, सगळे कंट्रोल्स टाकलेत. मी फक्त एवढं सांगायच्या इच्छित आहे की ज्यांना पण फूड बिझनेस चालवायचा आहे ना, आमच्या हातची पुरणपोळी खूपच चांगली लागते असं म्हणून होणार नाही. त्याला इंडस्ट्रीयल लेवलवर करेक्ट मेजर्सनी सर्व करायला सुरुवात करा. त्याचे धोंडे करू नका, कारण धोंडे जेवण जावायला एकदाच द्यायचं असतं, वर्षातनं ते देऊन मोकळं व्हायचं असतं. जेवणात दोंडी घालू नका. रिस्क इंडस्ट्रीयल लेवलवरनं, ऑफिसर्स लेवलवरनं तर रूट लेवलपर्यंत सगळ्यांना येणार आहे. ती मिटिगेट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे ज्या दिवशी करायला सुरुवात करू ना, त्या दिवशी आपण एक क्लासिक आणि हेल्दी महाराष्ट्र या देशाला देऊ. मला म्युझिक थेरपीचं खूपच विशेष आवडलं, कारण आता 1 मार्चला वर्ल्ड म्युझिक थेरपी डे असतो आणि आय फील आत्ता एका रेस्टॉरंटमध्ये म्युझिक थेरपीचा वापर केला जाऊ शकतो, हे खूपच कमाल. अगं मणिपूरवाल्या पोरांनी मला त्याच्यावर विचारलं होतं, भाभी वो महालक्ष्मी अष्टक नहीं आता है. तर मी त्यांना सांगितलं सबसे पसंदीदा हीरोइन कौन? कतरीना कैफ. उसका 21 मिनट वाला गाना गा, चलता है. फोकस हा आहे, 21 मिनटं त्याचा अनफोकस व्हायला नको. मग आम्ही आयदर म्युझिक लावतो
किंवा त्याला फोकसली ते पुरण करायला लावतोय. पुरण जळणारच नाही आहे, गॅरंटी आहे. आपल्या आजीनी सांगितलं ना, मला अजून आता काय म्हणजे 2 लेकरं आहेत आणि एवढं मोठं पूर्णब्रह्म चालवते. आई आजही घरी आली ना तर थालीपीठ करत असताना जर ते गोल नाही झालं तर आजही गरम सराटा हातावर बसतो. मग रिस्क तिला पण होती ना, कारण तुम्ही एक प्रॉडक्ट लाईन देताय, मग त्याचं स्टँडर्ड प्रॅक्टिस मेंटेन करावं लागेल. त्याच्यामागचे सगळे रेसिपीज, सगळ्या प्रोसेस, प्रत्येकाची हेल्थ, प्रत्येकाचा विचार, ते म्हणतात ना फूडमध्ये तुम्ही जसा विचार करता ते सगळं उतरतं ॲक्च्युली होतं. तेच आम्ही सगळं खारीज करून राहिलो आहे, सगळं काढतोय. कारण पूर्णब्रह्मच्या आतमध्ये आल्यानंतर त्याला हेल्दी फील झालं पाहिजे, तर तो हेल्दी फूड बनवणार आहे, तर ते हेल्दी माणसाच्या पोटी जाणार आहे आणि तो हेल्दी राहणार आहे. करेक्ट. मग ते वाढायच्या पद्धतीपासून तर बनवायच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीमधला प्रत्येक पॉईंट लिहून काढलाय. मला असं वाटतं दिस इज अमेझिंग अटेन्शन टू डिटेल. एकदा जोरदार टाळ्या जयंतीताईंसाठी. उज्ज्वलाताई, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की असं लोक म्हणतात की तुमचं क्षेत्र जे आहे ते पुरुष प्रधान आहे आणि यू आर अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग वुमन लीडर. अजूनही लोकांना एका स्त्रीच्या ऑर्डर्स फॉलो करणं कठीण जातं? मला आय एम व्हेरी सॉरी बट हा प्रश्न ना थोडासा चुकीचा आहे. कारण इथे खूप साऱ्या मुली आहेत, महिला ऑन्टरप्रेनर आहेत आणि त्यांच्यासाठी खरं तर दिस विल बी अ डिसरिगार्ड म्हणणं की इट इज नॉट अ राईट क्वेश्चन. कारण महिलांच्या ऑर्डर्स घेणे काय त्या महिलावर किंवा कुठलाही लीडर असेल ना हे त्याच्यावर डिपेंड आहे. 70च्या दशकात किंवा त्या इरामध्ये कुठल्या तरी पुरुषाची हिंमत झाली का म्हणायची की मी इंदिरा गांधींच्या ऑर्डर्स घेणार नाही? झाली का कोणाची हिंमत? कोणाचीच हिंमत झाली नाही. इट डिपेंड्स अपॉन द लीडर. आज जर मी लीडर आहे माझ्या कंपनीची, माझ्या कंपनीत जर कोणी म्हणत असेल की मी मॅडमच्या ऑर्डर्स घेणार नाही, म्हटलं ठीक आहे बाबा तुम्ही घरी जा, मग असंच मला म्हणायला लागेल. सो इट डिपेंड्स ऑन द लीडर. इट डझंट डिपेंड ऑन म्हणजे इट मे बी अ मेल फिमेल काही पण असेल, पण इट डिपेंड्स ऑन अ पर्सन. किती महिला लीडर्स आहेत? इंदिरा गांधी असतील, मिसेस थॅचर असतील, किंवा त्याच्यानंतर किती मोठ्या मोठ्या ऑन्टरप्रेनर्स आहेत इथे आहेत. सगळे डायसवर इतके लोक आहेत हु आर लीडिंग द बिझनेस. मोठे मोठे बिझनेस हाऊसेस लीड करतात आहे. पण असं काही नसतं. ते तुमच्या स्वतःमध्ये एव्हरीथिंग इज इन द माइंड. हे आपण आपल्या डोक्यात सुद्धा आणू नये. माझं म्हणणं हे आपण डोक्यात, कारण हे जे जेंडर बायस आहे ना, त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये पण उत्तराला म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात. समोरच्याला जर तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे तर यू हॅव टू बी सिरियसली प्रोफेशनल. यू शुड मीन सिरियस बिझनेस. आणि तेव्हाच तुम्ही तुमचं जे बायस समोरच्याला तुमच्याबद्दल काय इंटरप्रिटेशन वगैरे असेल ते सगळं डायल्यूट होऊन जातं. जर समोरच्याला कळत असेल की येस शी knows the detail of the things, she knows what she is saying and she knows how to do business. जर असं असेल तर तो तुमचे सगळे ऑर्डर्स घेईल आणि सगळे तुमचे कामं होतील. त्याच्यामुळे दिस इज आय थिंक इट विल बी रॉंग अँड डिसरिगार्ड टू से की महिलांना बिझनेसमध्ये म्हणजे कसं करायचं किंवा पुरुष प्रधान. आता पुरुष प्रधान बिझनेस, मला एक गोष्ट सांगायची आहे. आता माझा तुम्ही म्हणता कन्स्ट्रक्शन बिझनेस पुरुष प्रधान आहे, पण तुम्ही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड कुठल्याही ऑफिसमध्ये जा, त्या ऑफिसमध्ये आर्किटेक्ट्स, मोस्ट ऑफ द आर्किटेक्ट्स आर विमेन. मेनी टाइम्स द इंजिनियर्स आर विमेन. एक इंजिनियर इथे बसलेले आहेत. मेनी टाइम्स द अकाउंट्स इज हँडल्ड बाय CAs किंवा अकाउंटंट्स, दे आर ऑल्सो विमेन. त्याच्यानंतर लॉयर्स, दे आर ऑल्सो विमेन मेनी टाइम्स, मॅक्सिमम टाईम. त्याच्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये, सिडकोमध्ये किंवा कुठेही तुम्ही गेलात तर तिथे IAS ऑफिसर विमेन आहेत. किती मोठे मोठे IAS ऑफिसर्स आपण जाणतो. तर वेन इन दिस बिझनेस सो मेनी पीपल आर विमेन, त्याच्यामुळे त्या एका पर्टिक्युलर फेस जर माणूस आहे तर यू कॅनॉट से दॅट दिस बिझनेस इज अ मेल डॉमिनेटेड बिझनेस. याच्यात सुद्धा विमेन प्ले अ मेजर रोल.
पण त्याच्यामुळे मेल फिमेल मला वाटते हे जेंडर बायस आपण आपल्या डोक्यातलं बाहेर काढायला पाहिजे. टाईम हॅज कम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण जर फोकस्ड असू की यू आर डुईंग बिझनेस, यू हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज, यू आर डुईंग सो मेनी जॉब्स, इतक्या सगळ्या लोकांची, स्टाफची, कस्टमर्सची सगळ्यांची जबाबदारी जर आपल्याकडे आहे आणि आपल्याला जर काम करायचं आहे, त्याच्यामुळे म्हणजे मी माझं सांगते, मी 28 वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहे. आय हॅव कन्स्ट्रक्टेड नियरली 170 प्रोजेक्ट्स. त्याच्यात मी कमीत कमी 60,000 घरं बांधलेली आहे, 60,000 फॅमिलीजला घरं दिलेली आहेत. इतका मोठा बिझनेसचा व्याप मी आणि सतीश माझे मिस्टरांनी आम्ही सुरू केला जवळजवळ 28 वर्ष आधी. 2005च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण त्याच्यानंतर जी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली, त्या जबाबदारीमुळे म्हणा किंवा बिझनेसचे बाकी टेन्शन्स असतील किंवा जे कामं असतील, मला कधी लक्षातच आलं नाही असं की हा मेल डॉमिनेटेड बिझनेस आहे की फिमेल डॉमिनेटेड बिझनेस आहे. मला एवढंच माहिती होतं की माझ्याकडे जी मेहनतीची कमाई लोकांनी जे घरं बुक केलेली आहेत, माझ्याकडे जो स्टाफ जो सगळा माझ्याकडे बघतोय की आता फेस ऑफ द कंपनी तर गेला, पण आता काय कंपनीचं काय, तर तिथे तो विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जी मला स्ट्रगल करायचं होतं, की जी मेहनत करायची होती, त्याच्यात वेळच मिळाला नाही की स्त्री पुरुष करायचं. जो चॅलेंज आला तो चॅलेंज रिझॉल्व्ह करायचा. प्रत्येक चॅलेंजला सोल्युशन असतं. सगळ्या चॅलेंजेसला मी या प्रकारे घेतलं की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस, आणि त्याच्यामुळे जस्ट मूव्ह ऑन पुढे जात गेली. आणि मला वाटते टुडे आय हॅव प्रूव्ड दॅट दिस इज नॉट अ मेल डॉमिनेटेड बिझनेस. इवन विमेन कॅन डू दॅट व्हेरी व्हेरी सक्सेसफुली. ॲब्सोल्युटली, व्हेरी वेल आन्सर्ड. आपण आपल्या पॅनलच्या शेवटाकडे आलेलो आहोत डिस्कशनच्या. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की आज या कॉन्क्लेव्हमध्ये येऊन मुळात कसं वाटलं, आणि इथे जितकी माणसं बसलेली आहेत ज्यांना या व्यवसायांमध्ये यायचं आहे, एक जाता जाता शेवटचा थोडक्यात सल्ला काय द्याल? माझा सल्ला हा सगळ्यांना हाच असेल. सगळ्यात पहिले तुम्हाला खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू दॅट यू हॅव थॉट दॅट यू वॉन्ट टू बिकम अन ऑन्टरप्रेनर. यू शुड ऑलवेज बी अ जॉब गिव्हर दॅन जॉब सीकर. त्याच्यामुळे मला असं वाटते देशसेवा काय आहे, दुसरी काय आहे, देशसेवा हीच आहे की इथे तुम्ही आज मोठे बिझनेसेस उभे करताय, इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही जॉब देताय, देशाला पुढे नेताय. ठीक आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळे कामं असतात, जसे सोल्जर्स, मिलिटरी, त्यांचं वेगळं काम आहे देशाचं रक्षण करणं, किंवा बाकी पोलीस लोकांचं वेगळं काम आहे. पण उद्योजक जो करतो आहे ना, ते कामसुद्धा खूप स्पेशल आहे. अँड इफ यू आर पॅशनेट अबाउट what you want to do, you should do it and let the country grow in a much brighter way. आणि हीच मला असं वाटते की खरी देशसेवा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लोक इथे सगळे बसलात आणि एवढं सगळं ऐकलंय, तुम्ही एंटरप्रेन्युअर बनण्याच्या अक्षरशः लायकीचे आहात, याला काही वाद नाही. कारण का व्हॉट इज रिक्वायर्ड इन बिझनेस इज नथिंग एल्स बट पेशन्स. जर ते पेशन्स खूप छान असले तर नक्की सक्सेस आपल्याकडेच असतो. कारण का सक्सेस ही एक नॉर्मल चालणाऱ्या ट्रेनसारखी आहे, ती आपल्याला कधी ना कधीतरी मिळणार आहे. आपण स्टेशनवरती थांबलो आहे की नाही हा आपला प्रश्न आहे, की आपण थांबतो की नाही. सो यू पीपल हॅव पेशंटली लिसन टू अस, दॅट इज रिअली ग्रेट. एकच गोष्ट सगळ्यांना मी सांगू इच्छितो की एंटरप्रेन्युअर जो नॉर्मली असतो, हा जेव्हा आपण बिझनेस कुठलाही डेव्हलप करत असतो तेव्हा तो बिझनेस आपण पहिला आपल्या कस्टमरसाठी बिल्ड करत असतो. आणि तो कस्टमर कोणी असू शकतो, आयदर इट कुड बी युअर स्टाफ, कुड बी युअर कस्टमर, ऑर एल्स इट कुड बी द एंड कन्झ्युमर हू कुड बी युअर कस्टमर. सो जो कोणी एंटरप्रेन्युअर आहे, ज्याला कधी वाटतंय की आपण छान बिझनेस डेव्हलप करावा, कीप ॲट द एंड ऑफ द डे कीप दॅट थिंग व्हेरी क्लिअर की आपला कन्झ्युमर किंवा आपला कस्टमर हा आपला देव आहे. त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं केलं तर कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. So, first of all, thank you for inviting me here today. Sometimes when you are in a very competitive industry, and like I said earlier, 21st among
5,000 recognized players or whatever. You have two options: to look in the rearview mirror and be very happy about the journey. But most of us are always looking ahead at who else is doing better than us. And very often we also forget to appreciate and enjoy what we have achieved. I think in today's program, you gave us an opportunity to do that by telling our stories. Because sometimes in telling those stories, you yourself again recognize that, oh God, did we do this? So we did. So thank you very much for that. सल्ला काय द्यायचा आहे? जसं मी आधी म्हटलं की in business there has to be this, you have to have the passion. There is no alternative to that. Because business, and it's not about making money, it's about creating wealth. And it's about creating value. The moment, म्हणजे मला अजून आठवतं जेव्हा रॅनबॅक्सीचं ॲक्विजिशन झालं तेव्हा असे PE फंड्स आणि माझ्याकडे पण आले होते. वन ऑफ देम ॲक्च्युली सेड दॅट वाय शूड यू बी स्टक डुईंग समथिंग युअर ग्रँडफादर स्टार्टेड. सो हू टोल्ड यू आय एम स्टक? राईट? सो if the passion is there, and that is most important, and it's not, so every time I have this discussion with my husband often, when even today we get pitched every time for, and then he'll say, you know, to actually make that kind of money, how many years you'll go, or will you ever do it if you're getting a valuation? I said, well, what will I do after that, because I'm enjoying this so much. So the passion and the need or want to create value has to be above everything else. Some people also ask us that, म्हणजे लोकांना उगाचच असं वाटतं की कन्स्ट्रक्शनमध्ये जास्ती आणि लवकर पैसा मिळतो फार्मापेक्षा. आहे तसं थोडंसं पण सो दे विल आस्क मी दॅट व्हाय नॉट, यू नो, व्हाय यू डुईंग दिस, यू कुड डू दॅट. आय सेड, सो it has to be not about making money, which is a very, I would say, salaried thought process. In business, it has got to be about creating value and wealth for all. 6,500 employee strength today, and 6 after we acquired a company in US last year. 6 people sit there and they keep reminding me, and 6. So my father reminds me, it's not 6,500 and 6, it's multiplied by at least 4. The families, then the stakeholders, the suppliers, the buyers. So the joy of being part of this ecosystem, I think, if you must want all that. Otherwise, better not do it. Yeah, thanks. जयंतीताई, जाता जाता एक असा कोणता गुण आहे जो आता जितकी माणसं बसलेत त्यांनी आपल्या अंगी बाणवावा, खास करून जर त्यांना उद्योजक व्हायचं असेल तर? बघा, स्टार्टअपचं बूम आहे. सगळे स्टार्टअप कोणाला माहिती नव्हतं 10 वर्षापूर्वी. एंटरप्रेन्योर्सचे म्हणजे शब्दाचा अर्थही माहिती नव्हता आणि स्पेलिंगही माहिती नव्हते. खरं बोलते ना मी. तुम्हा सगळ्यांना फक्त एकच सांगते, तुम्ही जर खरंच बिझनेस करण्यासाठी इथं आले आहात, तुम्हाला बिझनेस कसा करायचा आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही इथे आले आहात, तर मी तुम्हाला सांगते, मी बँगलोरसारख्या सिलिकॉन व्हॅलीमधनं येते. तिथे दर दिवसाला 100 स्टार्टअप उभे राहतात आणि दर दिवसाला 500 स्टार्टअप बसतात. अशा कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस ऑन करताय, तर सेलिब्रेशन हे किती फंड्स रेज झाले याचं न होता एक्झिट कितीवर झाला ह्याचं व्हायला लागलं, तर इंडस्ट्री आणि एंटरप्रेन्योर्स आणि स्टार्टअप्स सक्सेसच्या पाथवर जायला वेळ लागणार नाही. सेलिब्रेशन बंद करा. 500 करोड रेज केलेत, 50 करोड रेज केलेत, 1 बिलियन रेज केला. अरे कसला केला रेज? कशाचा सेलिब्रेशन करतोयस? आलेला पैसा फुकट मिळाला आहे का? कॅपेक्स घातलाय त्या माणसाने तुझ्यावर विश्वास ठेवून. त्या इन्व्हेस्टरला देवमान, त्यांनी तुझ्या आयडियावर विश्वास ठेवला ना. आता ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देण्याची ताकद जर आणली तर बिझनेस बरोबर डिसिप्लिनमध्ये जाईल. बँकांचे लोन फेडायला वेळ लावत नाही की नाही आपण, तसंच इन्व्हेस्टर्सचे पेमेंट, इक्विटी याला लोनसारखं कन्सिडर करून ज्या दिवशी आपण पे ऑफ करण्याची ताकद दाखवू, त्या दिवशी सस्टेनेबिलिटीवर बिझनेसेस जातील आणि रोज तयार होऊन रोज मरणारे स्टार्टअप बंद होतील. कारण कॅपेक्सच्या भरोशावर बिझनेस क्लासचं तिकीट काढायचं नसतं.
हे फॅड भरलेलं आहे नवीन जनरेशनमध्ये, ते बंद करा आधी आणि मग बिझनेस हातात घ्या. कारण मग तो बिझनेस ना प्रिन्सिपल ओरिएंटेड विथ ऑल रूल्स वॉट दिस पीपल हॅव शेअर्ड विल गेट फॉलोड. मुळात पैसा डोक्यात जाऊ देऊ नका. पैसा हातात आला की डोक्यात जातोय आणि डोक्यात गेलेला पैसा कधीच कामाचा नसतो. स्ट्रॅटेजिकली, सायंटिफिकली, एथिकली बिझनेस करा. सुधा मूर्तींचं एक वाक्य मी आयुष्यभर फॉलो करते, ते तुम्ही पण करा अशी इच्छा. आणि हाच मूलमंत्र आहे. इफ यू आर डुईंग एनिथिंग लिगली राईट अँड एथिकली राईट, तुम्हाला कोणाचा बाप नाही थांबवू शकत, हे लक्षात ठेवा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग झालं सेशन आणि आय एम शुअर की अनेक लोकांनी नोट्स घेतल्या असतील, मेंटल नोट्स. घरी जाऊन जेव्हा ते विचार करतील ह्याच्यावरती, पुन्हा एकदा सेशन रिवाईज करतील, तेव्हा असे अनेक मुद्दे आहेत जे खरंच घेण्यासारखे आहेत, जे खरंच इम्प्लिमेंट करण्यासारखे सुद्धा आहेत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की मिती ग्रुप प्रेझेंट्स महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह 2024मध्ये तुम्ही आलात. 4 चांद लावलेत खऱ्या अर्थाने आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकं मनमुराद शेअर केलं इतर ऑन्ट्रप्रेनर्स सोबत. त्याबद्दल खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुम्हाला सगळ्यांना बसण्याची विनंती करते.